दिमापूर गावाजवळ एक मोठं जंगल होतं. काही जण जंगलातून फळं फुलं गोळा करून आणायचे आणि त्यांना गावच्या बाजारात विकायचे. संपत आणि त्याचा 15 वर्षांचा मुलगा आशूही हेच काम करायचा. ते जंगलातून फळं फुलं गोळा करायचे आणि त्यांना बाजारात येऊन विकायचे. एक दिवस आशू आणि संपत जंगलात फळं फुलं गोळा करत होते. तेवढ्यात त्यांना दूर एक लांडगा दिसला. बाबा, तो बघा लांडगा. अरे हा तर खरंच लांडगा आहे. तू जरा मागेच राहा मुला. मी ह्याला बघतो. मी ह्याला बघतो कसं काय ते आता. संपत हे बोलतो तेवढ्यात अचानक आकाशात ढग दाटून येतात आणि मोठा पाऊस पडायला लागतो. आशूला ही घटना फारच विचित्र वाटते, म्हणून तो म्हणतो, बाबा, हा अचानक पाऊस पडायला लागला. मला तर फार भीती वाटतेय. हो, काहीतरी विचित्र होतंय खरं, पण तू काळजी करू नको, मी बघून घेईन. बाबा, लांडगा तर आपल्या दिशेनेच येतोय. तू घाबरू नको, त्याला येऊ दे. लांडगा त्यांच्या जवळ येताच तो एका भयानक पिशाच्च बनतो. लाल लाल आग पाखडणारे डोळे आणि मोठे दात. त्याला पाहताच संपत किंचाळतो. आशू, आशू, तू पळ बेटा, आणि लवकर पळ. हे तर पिशाच्च आहे. तू या पिशाच्च्या पासून तुझा जीव वाचव. मला त्याची नाही, तुझी गरज आहे. मला रक्त प्यायचं आहे, रक्त. मी तुझ्या शरीरातून रक्ताचा प्रत्येक थेंब पिऊन टाकेन. असं म्हणत पिशाच्च संपतची मानगूट थडतो आणि त्याच्या शरीरातून सगळं रक्त पिऊन टाकतो. अशा रीतीने संपत मरतो आणि पिशाच्च त्याला जमिनीवर टाकून देतो. तिथे आशू धावत गावात पोहोचतो. अरे, जंगलात पिशाच्च फिरतय. त्याने माझ्या बाबांना पकडलं. माझ्यासोबत चला. माझ्या बाबांना पिशाच्च्या पासून वाचवा. आशूकडून ही खबर मिळताच गाववाले जंगलाच्या दिशेने धावतात. सगळ्यांच्या हातात काठ्या लाठ्या होत्या, पण जंगलात पोचतात त्यांना संपतचं प्रेत मिळतं. पिशाच्च त्याला मारून कुठेतरी अदृश्य झालेलं. बाबा, त्या पिशाच्याने माझ्या बाबांना मारून टाकलं. मी त्याला सोडणार नाही. मी त्याला मारून टाकीन. त्या दिवसानंतर सगळ्या गावात पिशाच्याची दहशत पसरते. पिशाच्च रात्री गावातही फिरायला लागतं आणि जो त्याच्या तावडीत सापडतो तो मारला जातो. पिशाच्च त्याच्या शरीरातलं सगळं रक्त पिऊन त्याला मारून टाकतं. किती गरम रक्त आहे याचं. खरंच खूप मजा येते. आता मी या गावातलं सगळ्यांचं रक्त पिणार. एक दिवस जंगलातून जाणाऱ्या वाटेकरू काही व्यापारी शहराकडे जात असताना तेव्हाच, तुम्ही सगळे एक एक करून माझ्या जवळ या. मला तुमचं रक्त प्यायचंय. आम्हाला सोड, आम्हाला सोड. आमची काय चूक झाली. आम्ही तुझं काय वाकडं केलंय. आम्हाला माफ कर. रक्त तर मी पिणार आहे. तुम्हा सगळ्यांचं रक्त पिणार. आणि असं बोलून पिशाच्च त्यांचं रक्त पिण्यासाठी एकेकाची मानगूट धरू लागतो आणि त्यांना सगळ्यांना मारून टाकतो. अरे ऐका, आज त्या पिशाच्याने काही व्यापाऱ्यांना मारलंय. त्या सगळ्यांची प्रेत जंगलात रस्त्याच्या कडेला पडलेली आहेत. हा तर मोठा अनर्थ झाला बाबा. या पिशाच्याने तर सगळ्यांचं जगणं कठीण करून ठेवलंय. पिशाच्याच्या गावात आणि आजूबाजूला वाढत्या दहशतीने आणि भयाने गावकऱ्यांची चिंता वाढत चाललेली होती आणि ते पिशाच्यापासून पाठ सोडून घ्यायचा उपाय शोधू लागले. बघा भाऊ, या पिशाचाचा अत्याचार आपण अजून सहन नाही करू शकत. आता तर याला संपवायला काही ना काही करावंच लागेल. पण याला संपवायचं कसं? पण याचा पत्ताही लागणं कठीण आहे ना. हो, हे बरोबर आहे, पण काही ना काहीतरी करावंच लागेल. लोक सरपंचाशी बोलत असतानाच आशू तिथे येतो आणि म्हणतो, त्या सैतानाला संपवायची चिंता तुम्ही माझ्यावर सोपवा. कारण त्याला मी मारणार आहे. त्याला मारून मला माझ्या बाबांच्या मृत्यूचा बदला घ्यायचा आहे.
तू अजून लहान आहेस बाळा, आणि तो अधम पिशाच्चा आहे, म्हणून त्याला मारायचा विचार करण्याऐवजी त्याच्यापासून वाचण्याचा विचार कर, समजलं? मी नाही घाबरत त्याला. बघा, एक दिवस मी त्याला नक्की मारीन. एका रात्री आशू झोपलेला असताना त्याला एक स्वप्न पडतं. स्वप्नात आशू रडत असतो आणि एक महात्मा त्याला पिशाच्याला मारण्याचा मार्ग दाखवतात. त्या पिशाच्याने माझ्या बाबांना मारून टाकलं, आता मी त्याला मारून टाकीन. हो, फक्त तूच मारू शकतोस त्या पिशाच्याला. पण मी त्याला कसं मारू साधू महाराज? बाळा, तो डोंगरावरचा शिव मंदिरात जा. तिथे तुला एक सोनेरी त्रिशूळ सापडेल. ते त्रिशूळ तू आण आणि जेव्हा तुला पिशाच्च दिसलं की त्या त्रिशूळाने त्याला मारून टाक. ठीक आहे, असं जर असेल तर उद्याच मी त्रिशूळ घेऊन येतो. आशू दुसऱ्याच दिवशी डोंगरावर जाऊन शिवमंदिरातून तो त्रिशूळ घेऊन येतो आणि तो आपल्या सोबत ठेवतो. त्याच्या हातात त्रिशूळ पाहून अनेक गाववाले विचारतात, अरे आशू, हे त्रिशूळ कुठलं? संन्यास घेतलास काळे बाळा? हे त्रिशूळ नाही, त्या पिशाच्याचा काळ आहे, काळ. बघा, या त्रिशूळाने मी त्या पिशाच्याला मारून टाकीन. एकदा कुठे दिसू तर दे. आशू बोलतच होता तेव्हा कोणाच्या तरी किंचाळण्याचा आवाज त्यांना ऐकू आला. अरे ऐका, अरे पळा, अरे पळा पळा, गावात पिशाच्चा आलंय. पळा पळा, त्याने बराच लोकांना मारून टाकलंय. अरे पळा. हे ऐकताच गाववाल्यांमध्ये एकच धावपळ उडते आणि सगळे आपला जीव वाचवायला इकडे तिकडे पळू लागतात. पण आशू निडर होऊन पिशाच्याच्या समोर जाऊन उभा राहतो. तू त्या दिवशी वाचलेला, पण आज वाचणार नाहीस. आज मी तुझ्या बापासारखं तुलाही मारून टाकेन. आज तू नाही, आज मी मारणार आहे तुला. हे त्रिशूळ बघितलंस? हे तुझा मृत्यू आहे. खूप रक्त प्यायलास तू गावकऱ्यांचं, आता तू संपलास. तू पुढे तर एकदा मग बघ मी तुझं रक्त कसं पितो. असं बोलून पिशाच्च आशूला पकडून त्याची मानगूट धरायला पुढे सरसावतो. पण त्याच वेळी आशू त्रिशूळाने त्याच्यावर वार करतो. त्रिशूळ सरळ पिशाच्या पोटात घुसतं आणि त्याच्या शरीराला आग लागते. त्याचं शरीर आगीच्या ज्वाळांमध्ये लपेटलं जातं. हे, अरे बघा, सैतान मेलं, सैतान मेलं. मी या पिशाच्याला मारून आपल्या बाबांचा मृत्यूचा बदला घेतला. गावकरी आशूच्या या शूरतेची खूप प्रशंसा करतात आणि त्याला सर्व गावकऱ्यांचं खूप प्रेम मिळतं. त्यानंतर गावकरी आशूला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात आणि त्याची आपल्या स्वतःच्या मुलासारखी काळजी घेतात.